बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक। तर रिक्षा टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशके विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद। देशवासियांसाठी आनंदाची बातमी। देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू। न्यायमूर्ती स्वर्णकांतांसमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार। पत्र लिहून कळवला नकार। न्यायमूर्ती स्वर्णकांता आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात। केजरीवालांचा आक्षेप। विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम। काल अकोल्यात नोंदलं 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान। अमरावती, यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईत मरीन ड्राईव्हवर 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात। राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 19 जणांचा मृत्यू। 3 महिन्यात 5 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद।